जालना शहरातील भोकरदन नाका परिसरामध्ये गुरुवारी रात्री 14 जणांनी धारदार शस्त्रानं केलेल्या हल्ल्यामध्ये उमेश इचे राहणार संजयनगर जालना हा तरुण ठार झाला आणि अन्य एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील भोकरदन नाका परिसरात घडली आहे। दरम्यान आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहे। हल्लेखोर आणि मय्यत हे जालना शहरातील संजयनगर येथील राहणारे असून यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून पैशाच्या कारणावरून वाद सुरू होता। गुरुवारी रात्री शहरातील संजयनगर भागातील संतोष बंडू भिसे, आर्यन भीमा उद्धार, रुपेश शेळके या तिघांनी माऊलीनगर येथील पवन जाधव याच्यासोबत संगनमत करून मागील पैशाच्या वादातून उमेश इचे आणि राम निकाळजे यांना काल रात्री 11:15 वाजेच्या सुमारास भोकरदन नाका येथील हॉटेल प्रणयसमोर बोलावून धारदार शस्त्रानं हल्ला चढवला। यामध्ये उमेश इचे हा तरुण जागीच मरण पावला तर राम निकाळजे हा जखमी झाला असून त्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती गायकवाड, डीबी प्रमुख शैलेश म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे, अंमलदार रामप्रसाद रंगे, भरत ढाकणे यांनी घटनास्थळी भेट देत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला। मयताची पत्नी सरला इसेच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये संतोष भिसे, पवन जाधव, आर्यन उद्धार आणि रुपेश शेळके यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भोकरदन नाक्यावर प्रणव लॉजच्या समोर एक इसमाची काही माहिती मिळाली की जखमी अवस्थेत पडलेला आहे। त्यावेळेस सर्व नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांनी त्यास दवाखान्यात नेला असता डॉक्टरने त्यास मयत घोषित केलेला आहे आणि एक इसम इथं आस्था हॉस्पिटल इथे पण ॲडमिट आहे। त्यांनाही इथल्या डॉक्टरांनी पुढील इलाजासाठी सरकारी दवाखान्यात रेफर केलेला आहे। उमेश इंचे या इसमाचा मयत झालेला आहे आणि प्राथमिकदृष्ट्या तर यांचा कौटुंबिक वाद दिसत आहे आणि कौटुंबिक वादातून त्यांचा खून झालेला आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। दाखल अजून होणे बाकी आहे आणि पुढील तपास चालू आहे। कुठल्या ठिकाणी झाली नेमकी घटना? ही भोकरदन नाक्यापाशी झालेली आहे। वेळ मला वाटतं 10:30 पावणे 11ची आहे। एक्झॅक्ट आता फिर्यादीनुसार कळेल ते आणि तपासात निष्पन्न होईल। त्या कुठल्या गाण्याने वगैरे काही झाले? नाही, हत्याचा ते पूर्ण तपासाचा भाग आहे। पूर्ण तपासानंतर नक्की काय शस्त्र वापरले होते ते कळेल। NTV न्यूज मराठी, जालना।